हाय हॅलो नमस्कार. कसे काय म्हणते मजेत ना? तर मीही मजेत. तर सगळ्यांना बेंद्राच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथं पुरण बारीक करून झालंय, भात झालाय, छान अशी आमटी करून झाली आहे, तळण तळले. आणि कोणाकोणाकडे असं असतं डबे एवढे असून पण पिशवीत कोण कोण तळण ठेवतं मला कमेंट पण करून सांगा. आणि इथं कांदा बारीक चिरून ठेवलाय की हे दुपारी येतील 1-2 वाजता तेव्हा भजी करणार. मग आत्ता भिजवून ठेवलं भज्याचं पीठ ना, तर मग परत पातळ होतं नाही. माझे असे असे एकदम मऊ मऊ भजी मऊ मऊ होतात. त्यामुळे मी फक्त कांदा चिरून ठेवलाय. मग दुकानावरून आल्यानंतर ना बाकीचं सगळं करणार. तर निघाले दुकानावर. सगळं धुणं भांडी स्वयंपाक देवपूजा करून झाली, देवाला नैवेद्य दाखवलाय, सगळ्या गोष्टी छान अशा करून झालेत. हे पण ऑफिसला गेलेत, रुद्र दुकानावर गेलाय. उरकलेलं सगळं उशीर झालं उरकलेलं, पण बसलेले थोडा वेळ बाकीचं करत. तर निघाली आता दुकानावर. तर भेटू दुकानावर गेल्या. म्हणजे छोट्याशा बालाला ए बाला ए बाला बाल बघू बघू बाल हसतय वे. म्हणलं झालं काय बालाला माझ्या? अगे काय झालं ग? अगे काय झालं ग? रुसलीस वे तू? रुसलंय बाळ. मी जाते गावाला आता मामाच्या गावाला. मी जाते आता मामाच्याच गावाला जाते मी. कोण येते माझ्याबर? हा, कोण येते बघू मामाच्या गावाला? कोण येते? आज काय आहे रुद्र? इकडे ये ना. इकडे की सांग ना काय आहे आज? आज काय आहे? बैलांचं काय निघणार आहे? पावसाला इकडे ये पटकन. बघ की बाहेर. दिसतोय का तुला पाऊस? हा, बाबू ये ना. हा, काय करतोय? नको. माणसं आलेत कामाला, तर त्याला म्हंटल इकडं आत ये, पाऊस येतोय. तर म्हणतोय माणसं काय काम करतायत बघतो मी, जातायत लगेच. त्याला पण कळतंय की माणसं येत आहेत आणि लगेच जात आहेत, म्हणून तो म्हणतोय की माणसं बघतो काय काम करते. पावसाला लागलाय आता. कुठलं काम कसलं काम आहे थोडं 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 कळेल थोड्या दिवसानं. कधीतरी घेईन मी, टाकेन मी त्याच्यात, तेव्हा कळेल. आता बघू कुठे गेलाय, बघते पावसात जातोय का काय, बघून येते. काय म्हणत आता? पॅन्ट कशाने खराब झाली? त्यात नको घालू बोट, ती खराब आहे. ए ऐक ना रुद्र, पॅन्ट कशाने खराब झाली तुझी? काय बघा गेला होता तो खराब झाली पॅन्ट. डिसिप्लिन म्हणून का बनाले बघ. काय म्हणता इकडे वर बघ. माझं जर्किन अजून चांगलं आहे. आज काय मग तुमचा सण आहे? काय म्हणायचे तुम्हाला तुमच्या सणाबद्दल? काय नाही. तुमचं सण यायचंय ना, सोमवारच येणार आहे. कुठला? नागपंचमी. आमचा सण नाही तो. मग काय, नागिनी सगळ्या येतात ना बाहेर. नाही कुठे निघालो. 2 मिनिटं बसा की. अरे तुझी पॅन्ट कशाने खराब झाली सांग मला आधी. ए दार लावून घ्या. त्याला लावलं म्हणतात व्हय? संपलं का? हा छान. काय करायचं आपण? काय करायचं? कशाचं काय करायचं आता? आता तू सांडलं सगळं, काय करायचं आता मग? घरात जा.
अरे ए पांडुरंग म्हण की आधी म्हण त्याच्यात ठेव ना मग ते त्याच्यात ठेव त्याला झाकण लावून मग घेऊन जा त्याच्यात ठेव त्याच्यात डब्बीत त्या डब्बीत ठेव आधी हा त्याच्यात ठेव ती मोठी आहे का नाही ओके इथं आहे त्याच्यात ठेवते म्हणजे ते झाकण लावायला येईल ना हा डब्बीत ठेवते आधी ते नाही हातातलं ते ठेव अरे बाबड्या ती ठेव ना फुगा फुगवतोय का नाही ते ठेव ना त्याच्यात आधी हा ते ठेव हा त्याच्यात ठेव मोठ्यात त्या भरणीत हा मग तिथं अडकव हा तिथं अडकव हा तिथं अडकवून त्याच्यात ठेव हा त्याच्यात ठेव आता आणि घरात न जा घेऊन या जा मग काय झालं नाही कोण वाऱ्यानं येते पप्पा घरात गेलेत आपल्या तू सांगितलं नाही मला पॅन्ट कशाने खराब झालीये कोणती भाजी आहे हो पाहुणं घरात जा बाहेर जाऊ नको कुठं या सगळे जेवायला पैसे जो कोण मोठा ठरवणार असतो ते गळ्यात पडतं रुद्र जेवायला येतो ना जेवायला बसतोय आता देवाला पाया पडून माझं ताट हे त्यांचं ताट डॉल्बी किंवा हलगी बिलगी नाही काय वेळ नाही या जेवायला वेळ झालाय जेवून घेतो तर जेवण करून झाले भांडी बिंडी घासून सगळं करून झाले हे दोघे गेलेत बाहेर रुद्र माग लागून लागून बाहेर गेलाय ते मी बसली आता भांडी घासून किचन सगळा क्लीन केला गादी खाली घेतली आणि तुम्हाला वाटत असेल मी एक गादी खालीच ठेवती एक गादी बेडवर असती पण रोज गादी वर ठेवायची रोज संध्याकाळी दुपारी परत रुद्राला खाली घ्यायचं कारण रुद्र बेडवर झोपत नाही भीती वाटते मला पडायची तो पहिला लहान होता तेव्हा बेडवरच झोपत होता पण आता मोठा झालाय तर झोपत वरबीर म्हणजे वर जास्त सरकत नाही म्हणजे तिथले तर चालतं त्याचं पण भीती वाटते की वरबीर एकदम सर्कल हे होईल म्हणून त्यामुळे मग मी एक गादी पूर्ण खालीच ठेवते की आपलं बसायला ह्याला पण खाली बरं असतं खेळायला पण तो खेळतो पण खाली सगळ्या गोष्टी खालच्या गादीवर पण बसून खेळतो हे करतो त्यामुळे ते एक गादी बरी आहे खाली आहे ती एक गादी बेडवर ठेवली आहे संध्याकाळची फक्त एक गादी खाली घ्यायची आणि दर 2-3 दिवसानं ही गादी उचलून वाकाळ बिकाळ झाडून सगळ्या गोष्टी करून फरशी तर रोजच पुसते फक्त गादी उचलून परत त्या दिवशी चांगली फरशी धुवून घेते दर 4 दिवसानं फरशी तर रोजच पुसायला लागते मला कारण रुद्र छोटा आहे अजून त्याला सगळ्या गोष्टी कळतात तो काय खालचं तोंडात घालत नाही काय नाही पण ते सवय लागली आहे मलाच की धुणं भांडे फरशी सगळा किचन क्लीन झाल्याशिवाय असं स्वच्छ वाटत नाही सकाळची कामं झाल्याशिवाय फरशी पुसल्यावर तर नाहीच नाही वाटत जर एखाद्या दिवशी जरी फरशी राहिली ना तरी असं वाटतं फरशी राहिली आणि तशीच दुकानात गेली तर ते आल्यानंतर ना रुद्राला झोपून मी परत ती फरशी पुसते ती सवय लागून गेली आहे ना की फरशी पुसूनच सगळ्या गोष्टी करायच्या त्यामुळं ते बरं वाटतं फरशी पूर्ण क्लीन असलेली त्याला खेळायला पण बरं असतं त्यामुळं तर हे दोघे कधी येत आहेत काय माहिती 10 वाजलेत 10 वाजून गेलेत आणि आज काही मिरवणूक काढली नाही ह्यांनी म्हणजे आता 2-3 वर्ष झालं मी माशी पण सांगितलं असेल 2-3 वर्ष झालं मिरवणूकच नाहीत काढते 1-2 फक्त बैल आपले देवळात हे करून घेऊन जात आहेत लगेचच
3 ते 4च बैल फक्त मी बघितले. नाहीतर बाकीचे गावातले काय तिथले तिथं देवळात येतात आणि तिथूनच जात असतील. मिरवणूक ही काय कोणी काढलीच नाही. आमच्या देगावात खूप मोठी मिरवणूक असते बघण्यासारखी. म्हणजे तिथं सगळेच कार्यक्रम छान असतात बघायला. इथं माहुलीत काय नाही. काही नाहीत करत. कुठले सण नाहीत काय नाहीत. आपलं घरच्या घरी सगळं करा. तर हे काय माहित कधी येत आहेत कधी नाहीत येत. बसली आज पुरणपोळ्यांचा स्वयंपाक होता. थोडीशी आमटी राहिली. आमटी मी करताना जास्तच करते कारण दुसऱ्या दिवशी आमटीतला भात खायला खूप मला आवडतो. हे नाहीत खात, मी खाते. मग आता आज केली ना, मग उद्या सकाळी स्वयंपाकच काय करायचं नाही. ह्यांच्यापुरता फक्त करायचा आणि मी ते त्याच्यातला भात करून खाते. आमटीतला भात खूप छान लागतो. रुद्रला बी आवडतो, वेदूला पण मस्त आवडतो, रुद्रला आणि वेदूला पण. त्यामुळे उद्या काय स्वयंपाक नाही, यांच्यापुरता डबा करायचा. पोळी एक राहिली. आता 3च पोळ्या केलेल्या. ह्यांनी एक खाल्ली, मी तर एक पण नाही खाल्ली आत्ता पोळी. भूक लागलेली मावशी खूप जास्त, पण एक पण पोळी नाही गेली. थोडीशी अर्धीच पोळी खाल्ली आणि थोडासा भात खाल्ला. बसली. सकाळी खाल्लेलं आहे. सकाळी पण 3 पोळ्या केलेल्या, पण सकाळी इथं दारात माकड आलेलं, मग त्याला थोडीशी दिली आणि मग आम्ही दोघांनी खाल्ली. रुद्र काय खात नाही. मला वाटलं आला आवाज येतोय बाहेर, पण नाही आला. ते माकड आलेलं त्यामुळे त्याला देऊन टाकली थोडीशी आणि मग बाकीची राहिलेली आम्ही दोघांनी खाल्ली. तर आत्ताची माझ्यातली पण अर्धी राहिली आहे आणि एक अख्खी तशीच राहिली आहे. बघायचं नाही तर द्यायची मग कोणाला तरी. हे कधी येत आहेत कारण कंटाळा येतोय. फोन करते मी त्यांना आता. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटू उद्याच्या व्हिडिओत.